हा खेळ मित्र आज पाहायला मिळते, परंतु या खेळामध्ये 60+ खेळाडू सुद्धा अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत। ज्या वयामध्ये खाटेमध्ये आपण पाहतोय काठी धरून चालणारे माणसं पाहायला मिळत आहेत, बट आज या मैदानाच्या आतमध्ये 60+ तरुणाला लाजवेल असा खेळ करतायत। याला कारण एकच की क्रिकेटमध्ये असलेलं प्रेम त्यांना मात्र यामध्ये बनवून ठेवलंय, टिकून ठेवलंय। असो बोलूया खेळाकडे, चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती असेल। आणि सरवलीच्या माध्यमातून सुद्धा आपण मागील टुर्नामेंट पाहिली होती। श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून काय टुर्नामेंट ते आखली होती, आयोजन नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं होतं। निश्चित तालुक्याला न्याय देण्याचं काम त्यांच्यावरती जिम्मेदारी आहे। आपण पाहिले तर उपतालुका प्रमुख आहेत आणि बरोबर त्यांची जी कामगिरी आहे ती आपल्या भिवंडी तालुक्याला साजेशीने लाभेसे आपल्याला पाहायला मिळते। एक चांगलं गोड व्यक्तिमत्व आणि त्यांना पण ही या व्यासपीठावरती आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता। सन्माननीय जैन तरे देखील उपस्थित राहिलेले आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो। सामन्याला सुरुवात, एक कडक मॅच, पहिला सामना रंगतदार सामना आहे। संजयजी मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत। माझे सरपंच सोनाले, आपणास विनंती, आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळासाठी जे अतोनात मेहनत घेत आहेत लॉट कमिटी मेंबर सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनाही विनंती आहे आपण या व्यासपीठावरती इन ॲक्शन मध्ये त्यांना पाहणार आहोत। चलुमाता वल याही संघाने खूप चांगली कामगिरी आतापर्यंत करताना पाहायला मिळाले आहेत। सन्माननीय प्रमोदजी भोईर, आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत आहे। सन्माननीय संजयजी मडवी साहेब, आपणास विनंती, आपण या स्पर्धा मान सन्मानासाठी आपण पाहतोय। पहिल्या चेंडूला या ठिकाणी फेकण्यास सुरुवात होते। बरोबर 10:40 झालेले आहेत। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत। गेम ऑन, जय श्रीराम। पहिल्या चेंडूची फेकी, गोलंदाज टर्न होत आहे। पहिल्या चेंडूवरती बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बट या ठिकाणी पाहतोय आपण खेळू दिला नाही आहे। सुरुवात चांगली दमदार असरदार या ठिकाणी पाहायला मिळते महिंद्राच्या माध्यमातून। सरवली एक चांगली टीम आहे, बट हंगामाला सुरुवात होते, जो फॉर्म आहे तो शोधत आहेत। पाहूया या इव्हेंट या स्पर्धेपासून पाहायला मिळेल का। यावेळेस समोर खेळला गेला, फेकी केली गेली, दुर्दैवारीत्या या ठिकाणी आपण पाहतोय अशोक भगत मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळत आहेत। मोठा झटका, मोठा हादरा मित्र म्हणून संदेश गावदेवी रांजोली संघाला पाहायला मिळतोय। महेंद्र करताना पाहायला मिळते। चेंडू जर हरवला, चेंडू फुटला तर इथनं नवीन चेंडू देण्यात येईल। तुम्हाला 3 षटकं जे आहे ते 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करावे लागतील। जो संघ उशिराने येईल नाणेफेकीसाठी त्याला पॅनलाइज केले जाईल। एखादा संघ उपस्थित आहे आणि दुसरा नसेल तर त्यालाही पॅनलाइज केले जाईल, आणि दोन्ही संघ जर उपस्थित नसतील नाणेफेकीला तर 1 षटक कमी करण्यात येईल। लॉट कमिटी मेंबर सन्माननीय प्रमोदजी भोईर, आपणास विनंती आहे, यास त्यांचं आगमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये, तसंच या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तसेच सन्माननीय माजी सरपंच संजयजी पाटील साहेब यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झाले। मडवी साहेब त्यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहतोय। स्क्वेअर मारा, अवंतर धावेने या ठिकाणी डावाला सुरुवात होते एका धावेने। यावेळेस मात्र फटका चांगला सजवला आहे। गोटीराम इज बेस्ट अँड बेस्टचा बेस्ट फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय। चौकार
परिणाम आपण पाहिले तर काल नानकर येथे स्पर्धा झाली 5:30 वाजता फायनल कंप्लीट झाली. नाही पण काल इथे देखील पिंपलगडच्या मैदानावर देखील वेळेवर फायनल झाले होते. पहिला चेंडू प्रथमतः 9:30 ला पडला होता. यावेळेस पाहतोय अजून एक दमदार असरदार स्ट्रोक खेळला जातोय. ब्रँडेड षटकार तर या ठिकाणी बक्षीस लावलं जातं षटकारासाठी, परंतु इथं विकेट मित्र म्हणणे खराब परिस्थितीमध्ये बाद होताना 2 विकेट बाद झाले, परंतु दोन्ही रनआउटच्या स्वरूपात आणि दोन्ही प्रबल दावेदार आणि चांगले फलंदाज बाद झाले. सन्माननीय उपसरपंच रांजोली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय किरणजी ठाकरे यांकडून षटकाराची हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक आला होता इथं मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. अतिशय चांगल्या पद्धतीने ड्राईव्हचा फटका खेळला होता. गॅप शोधता आली नाही आहे, बट क्षेत्ररक्षण अप्रतिम आणि फलंदाज मात्र बाद झाले. निलखंड दोरकणात मात्र येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाण्यासारखं राहील. या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये जी विकेटची झडी लागलेली आहे, एकामागून एक रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत, ती कुठं थांबेल का, डावाला सावरतील का, हे पाहण्यासारखं राहील. चिंतेचं वातावरण जरूर निर्माण झालेलं आहे गावदेवी रानोली संघामध्ये, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेले आहेत. केशव पहिल्या ओव्हरमध्ये पाहतोय आपण 11 धावा फलकावरती लागल्या गेल्या. एक षटकार एक चौकारी आला, परंतु 2 फलंदाजी बाद झाले. म्हणजे कॅल्क्युलेटेड दोन्ही संघांसाठी पाहायला मिळाले. विकेटही मिळालेल्या आहेत, रनही बनलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. केशव येते सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी. पाहूया पुढे चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. खाली रिझन जरूर आहे, बट एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. खेळाडूंचं मनोधैर्य वाढवलं जाते. खंडूजी ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर केशव याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर, आणि सन्माननीय उपसरपंच रांजोली किरणजी ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर. या दोघांनाही पारितोषिक लागलं जात आहे आणि दोन्ही मान्यवर या व्यासपीठावरती आहेत. खऱ्या अर्थाने बक्षीस लावणं, मनोधैर्य वाढवणं हेच त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. यावेळेस पाहतोय आपण सेपल झाले, क्रॉस झाले, बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडूला फेकून दिला, सीमा पार. येतोय अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. सोला का डोला, 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोचला गेला आहे. पाहतोय आपण गोट्टीराम आज वेगळ्याच मूडमध्ये आहेत. हम भी किसी से कम नाही दाखवून देतोय. यावेळेस पाहतोय आपण पॉइंटच्या रिझनला डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, रनिंग चांगली, दहशत दाखवत असताना, हिम्मत दाखवत असताना. हिम्मत आहे मर्दा तर मदत आहे खुदा म्हटलं जातं. एकच हिम्मत दाखवल्याने एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाले. क्या बात आहे. या ठिकाणी केशव पुन्हा एकदा तयार होते.
सुरुवात चांगली केली परंतु चौकारानंतर डबलची धावसंख्या. यावेळेस खराब हाताळणी पाहायला मिळाली आहे. पाहूया पंच काय इशारा करतील आमच्यापर्यंत. यस, खेळपट्टीच्या बाहेर कदाचित हाताळलेला असावा हा चेंडू. त्या कारणास्तव पाहतोय पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलेला आहे. आणि उग्रा डोले नीट पहा, पुढील चेंडू आहे फ्री हिट. या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतोय हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वेअर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. केशव पाटील यांनी जर एक विकेट जरी घेतला तरीही खंडू ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यस, प्रमोद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर केशव पाटील यांनी जर एखादा जरी विकेट काढला तरीही त्यांच्यासाठी पारितोषिक 500 रुपयाचं आहे प्रमोदजी साहेबांच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, गॅप शोधला गेला आहे. चौफेर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चौकार येतोय. चौकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 24 या अंकावरती. चोवीस धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस खोदून काढलेला आहे. पाहतोय पण लॉंग ऑफच्या रिझन मध्ये डीप मध्ये चेंडू जातोय. चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा इथं मानस द्वारकांना त्याने ठेवला गेला होता परंतु गोटुरामेने नाकारला कारण चेंडू बरोबर हातामध्ये आहे. फेकी सुद्धा खूप चांगली झाली. त्या कारणास्तव आपण पाहतो की एकच धाव या ठिकाणी गणली गेली, आखली गेली. धावसंख्या 25 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या होत्या आणि आता मग पर्यंत या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतोय 14 धावा खर्च झालेल्या आहेत. प्रमोद साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे एक विकेट जरी पटकावलं तरी. आणि आता मात्र हवेमध्ये आहे बट गॅप मध्ये येतोय चेंडू. नो डाऊट हाही चेंडू जाईल सीमा पार. चौकार. सुरुवात या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठेतरी खडतर झाले, अडखळत झाली, खराब झाली, तालमेल जमला नाही आहे. परंतु त्याच्यानंतर मात्र गोटीराम यांनी सर्व काही जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्या जिम्मेदारीचा चोख उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 3 चौकार एक षटकार लगावला. त्याच्यानंतर दोरकनाथ याने सुद्धा गंगेमध्ये हात धुत असताना एक चौकार लगावला जातोय. लाईव्हच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची सुविधा नाही आहे. मैदानी पंचांना सूचित केला जाते जो काय निर्णय असेल तुम्ही मैदानी तुन द्यायचा आहे, तुम्ही द्यायचा आहे. थर्ड अंपायर नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. पंच भाऊ पाटील, पंच सुनील म्हात्रे आपणास विनंती आहे की मैदानी पंचामध्ये जो निर्णय असेल तो तुम्ही द्यायचा आहे. यस, या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक. प्रवीण हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो, तयार होते. बरोबर आपण पाहिलं तर 10:40 मिनिटाने सामना चालू झाला होता. आता 10:53 मिनिटं झालेले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू होण्याच्या तयारीमध्ये. प्रावीण्य मिळवेल का गोलंदाजीमध्ये पाण्यासारखं राहील कारण वार पलटवार क्रिकेटचा मूळ खेळ असतो. 2 षटक पाहिले तर चांगली धावसंख्या उभारलेली आहे. तर या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या थांबली जाईल की ज्या पद्धतीने जो वेग आहे, आलेख आहे, वाढतोय तो वाढत राहील. येणारा काल सांगून जाईल. बट पाहूया, मेहनत दोन्ही संघांची चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोटीराम ऑन स्ट्राईक. यावेळेस पाहतो आपण शॉर्ट पेन डिलिव्हरी होती, गॅप शोधला जातोय. क्या बात आहे, आज मैदानाच्या आतमध्ये शांत डोक्याने खेळ पाहायला मिळते. जिथं गॅप आहे तिथंच फटका खेळला जातोय. चौकारच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 33 अंकावरती.
चांगला स्वागत केला चौकाराने आपण पाहिलं तर. खऱ्या अर्थाने गॅप शोधणं खूप गरजेचं असतं आणि ती खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळला गेला, एक धाव कंप्लीट केली. हा ना तू ममे चालू जरूर होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्या दरम्यान ही चांगली पाहायला मिळाली. 2 धावा अजूनही कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पुढे सरकते 35 या अंकावरती. 35 ऑन बोर्ड लागली गेली आहे. षटक क्रमांक 30. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. म्हणजेच आपण पाहू शकता धावफलक चांगलं सजलेलं आहे. आज संपूर्ण दिवसात मजा येईल क्रिकेट पाहण्यास, कारण पहिली मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये धावा बनतायत आणि प्रेक्षक राजा यासाठी येतो चौकार आणि षटकार पाहण्यासाठी. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण हलक्या हाताने पुश केलं गेलं आहे. पुश करो खुश रहो या पद्धतीने एक धाव घेतली गेली. एकने खेळ पुढे गेला 36 या अंकावरती. चांगल्या चेंडूचा संदेश सन्मान करणे गरजेचं आहे. खराब चेंडूवर त्याचा समाचार तुम्ही घ्या, पण चांगले चेंडू जर असेल त्यांना सन्मान देणे गरजेचं आहे. चांगल्या खेळाडूची एक निशाणी असते आणि फास्टेस्ट क्रिकेटमध्ये शक्यतो अशा चित्र आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये किती चेंडून आपण सन्मान देणार. पाहू शकता इथं मात्र गती प्राप्त करून दिली, खाली ठेवला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची सांगता झाली. आता मात्र कमबॅक केलं जाते. 4-2-1 आणि डॉट अशा पद्धतीचा षटक प्रवीण यांच्या माध्यमातून. दरकणात मात्रे ऑन स्ट्राईक. आता उडवलाय, पाहूया काय घडतंय. यस, चेंडू जातय सीमा पार. बिगेट षटकार. शांत बसू ठेवू शकत नाही. तर रांजोलीच्या फलंदाजांना आपण पाहिलं तर सिंगल आला, त्यानंतर डॉट आला, कुठेतरी प्रेशर वाढत चाललं होतं आणि त्याच्यामध्ये एक चांगला फटका. आपण पाहिलं तर बरोबर चेंडू बॅट खाली होता आणि प्रॉपर टायमिंग साधलं गेलं आणि लोकांच्या डोक्यावरून आपण पाहिलं तर तो चेंडू निघून गेला षटकारासाठी. चला वेळ कमी खर्च करा मित्र. नेक्स्ट मॅच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सिलमत वल्ल आणि सोनाले या दरम्यान आपण पाहिलं तर झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. चौकार. नाणेफेक करणार आहोत. वारंवार सूचित केले जाते 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती अफलातून सजली गेली 46 या अंकावरती. 15.33च्या सरासरीने धावफलकावरती जमा केल्या गेल्या. एक चांगली खेळी आपण पाहिले तर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. गोटीराम आणि आपण पाहतोय धोरकणात एक चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये करतोय. कारण फास्टेस्ट क्रिकेटमध्ये छोटी का होईना पण भागीदारी होणं गरजेचं आहे आणि ती भागीदारी जे की चांगली पाहायला मिळते या ठिकाणी. 35 धावांची आणि याच ग्राउंडवरती आपण पाहिलं तर विक्रम स्पोर्ट ओढूनगर संघाची सर्वाधिक पार्टनरशिप भागीदारी म्हटली तर पहिल्या विकेटसाठी तब्बल 83 धावाची. महेश काबूकर आणि राजा याची ती काय बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेस पाहतोय हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न होता गोटीरामचा. एक धाव घेतली जाते आणि चान्स मात्र या ठिकाणी धोरकणास दिली जाते. 47 धावफलकावरती लागल्या गेल्यात. अशोक आणि निलकंठ बाद झाल्यानंतर कुठेतरी चिंतेचं वातावरण, चिंतेचा सावट, चिंतेचा ढग मात्र आला होता रांजोली संघासमोर, परंतु त्याला बाजूला सारलं आणि निडरपणे मैदानाच्या आतमध्ये गोटीराम भरसू लागला. चांगल्या धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या. त्याच्यानंतर आपण पाहतोय की धोरकणात यांनी पण हात धुण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याही बॅटमधून चांगली धावसंख्या या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळाली. पुढे चेंडू यावेळेस मिळगुटच्या रिझनला चेंडू खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, हा ना तू मय मय आणि या ठिकाणी दुसरी धाव जणू काय पूर्ण होते की काय. यस,
पूर्ण होते. इथं मात्र दोन फलंदाजांमध्ये काहीतरी डिस्प्यूट चालू आहे की एखादा विकेट फेकाच्या नादामध्ये आहे. तो चित्र मैदानाच्या हातमध्ये दिसत होते. बट धावा बनतायत आपल्या बॅटमध्ये, तर आजचं सोडून पलत्याच्या पाठीमागे का लागायचं हे मला समजत नाही. कित्येक टीम अशा पराभूत होताना पाहायला मिळतात. ज्याच्यावरती आपण सर्वात जास्त भरोसा ठेवतोय तो मैदानामध्ये येतोय आणि फुस झिरोवरती बाद होते. असे कित्येक वेळा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी धावा बनतायत. ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि पहा प्रत्येक चेंडूवरती धावा बनतायत. इथेही 2 धावा जमा झाल्या. 2 धाव्याने धावफलक पुढे जाते. 50 कंप्लीट केली गेली आहे. 51 धावा धावफलकावरती. या ठिकाणी पाहतोय आपण दोघांमधील चांगले तालमेल पाहायला मिळाले. जी क्रिकेट इथंही पाहायला मिळत होतं, कारण चेंडू हातामध्ये ठेवून काय मिळणार होतं आणि ते फेकलं गेलं. या ठिकाणी पाहतोय आपण लगेच जर फेकलं असतं तर हे चित्र पाहायला मिळालं नसतं. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 53 धावा लागल्या गेल्या आहेत. नरेश येतोय बाला. हा एक गेम चेंजर बॅटर आहे. पाहूया त्याच्यासाठी केलेली ही विकेटची सॅक्रिफाईस किती योग्य पाहायला मिळेल हे पाहण्यासारखं राहील. कारण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती धावा बनतायत आणि ज्यावेळेस सर्वलीत चालू असतं त्याला ब्रेक खिंडार लावायचं नसतं. या ठिकाणी धावसंख्या 53 लागल्या गेल्या. बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली. 29 धावांची बहारदार असरदार खेळी. 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून गुटीरमच्या पाहायला मिळाल्या. क्या बात आहे, वा सुपर डॉट चेंडू. या ठिकाणी आपण पाहिलं तर बऱ्याच काळानंतर हा डॉट येतोय, कारण चांगली जोडी जमली होती. धावा बनवत होत्या, वाहत होते. आज दिवस या जोडीचा होता. पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र खोदून काढलेला आहे ऑन साईडला. लंगवाच्या रिझल्टमध्ये चेंडू कलेक्ट केला जातो. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, इथं चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकलं. 55 55 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोचली गेली. अर्थात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांमध्ये 55 धावांचं जमा केले आणि 56 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं. चला नाणेफेकीसाठी या सन्माननीय संतोष पाटील आपण पाहू शकता या ठिकाणी उपस्थित आहेत. शेलूमाता वल, चला या. संगनायक तर नाणेफेकीसाठी आमचे मान्यवर जुळले जातील. सन्माननीय किरणजी ठाकरे, सन्माननीय राजजी ठाकरे, आपणास विनंती आहे. तसेच श्यामदादा चौधरी, आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेकीचं कॉलिंग. आमची रजा घेत आहेत आमच्या सर्व महिला भगिनी. आपण आलात या कार्यक्रमाला, धन्यवाद. असंच प्रेम असू द्या या स्पर्धेवर. या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या हॅलो हॅलो तर या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक झालेले आहे आणि नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे
तर गावदेवी सोनाली संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपण नाणेफेक जिंकला आहात, आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करतो. याचं समोरील टीम आहे. आपण पाहिलं तर कालच मला तरी वाटतं त्यांनी फायनलमध्ये खेळलं गेलं होतं. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला होता. अशा टीम समोर आपण खेळत आहात आणि तुमचाही खेळ खूप चांगल्या पद्धतीने होतोय. आपण या ग्राउंडवरती आलं आणि ह्या स्पर्धेचं निमंत्रण तुम्हाला दिलं आणि इथं आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं? खूप नियोजन चांगलं आहे. निश्चितच आमच्या टीम संघाकडून आपल्या ठाकूरपाडा संघाला हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये आपली ही स्पर्धा आहे, तर आपण येणाऱ्या स्पर्धेबद्दल तुमच्या आणि या पूर्ण भिवंडी ग्रामीण कमिटीला काय संदेश द्याल? निश्चितच आई गावदेवी 40+ सोनाले आयोजित सरपंच उपसरपंच चषक हा क्रिकेटचा महासंग्राम आम्ही आयोजित केलेला आहे. येत्या 12, 13, 14 तारखेला प्रत्येकाला आम्ही आमंत्रण घरी जाऊन नाही देऊ शकत, पण तुमच्या माध्यमातून आम्ही सर्वांना 40+ संघाला संस्थापक अध्यक्ष आणि सर्व कोर कमिटी यांना तुमच्या माध्यमातून सस्नेह आमंत्रण देत आहोत. तुम्ही या 3 दिवसामध्ये कधीही या, तुमची उपस्थिती प्रार्थनीय असेल. धन्यवाद. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे ते आपण पाहतोय सोनाली संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. नक्कीच आपण आता मुख्य व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचं करणार आहोत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचे सर्व सन्माननीय विजेंद्र ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. किरणजी ठाकरे इथे उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीने इथे केला जात आहे. उपसरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत रांजाली पिंपलघरचे, त्यांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर या स्पर्धेचे सर्व आणि त्याचबरोबर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचे सर्व विजेंद्र ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते हे मान्य सन्मान इथे होत आहे. नक्कीच आपण आलात. त्याचबरोबर सन्माननीय संजयजी मडवी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया या व्यासपीठावर. माजी सरपंच सोनाले विद्यमान आपण पाहतोय सदस्य आहेत, त्यांचे ते मान सन्मान विजेंद्र ठाकरे साहेबांच्या शुभास्ते केला जात आहे. प्रत्येक पाहुण्याला इथे सन्मानित केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो, आजचा पहिला दिवस आहे, पहिला सामना आहे. यानंतर दुसरा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस झालेला आहे, मग स्वागत आणि सन्मान फार महत्वाचा आहे, कारण की पाहुणे जेव्हा असतात तेव्हा सत्कार सन्मान होणं फार महत्वाचं आहे. थँक्यू. बॅक टू क्रिकेट फार मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. तब्बल 56 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे 4 षटकामध्ये. घरच्या मैदानावर खेळती आहे टीम जय हनुमान सरवली. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सन्माननीय प्रमोद खंडू ठाकरे दादाच्या माध्यमातून आज जो खेळाडू चांगला खेळ प्लेयर ऑफ द डे, नक्कीच ट्रॅकसूट त्याच्यासाठी क्या बात आहे. असंही हिवाळा सुरू आहे, थंडगार मोसम मध्ये ट्रॅकसूट देण्यात आलेला आहे. चांगला निर्णय घेतला प्रमोद ठाकरे साहेबांच्या माध्यमातून. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे आणि फलंदाज देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेले आहेत. महेंद्र आणि रवींद्र अशी ही जोडी आणि गोलंदाज गोटीराम उर्फ गोट्या गोलंदाज पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक टाकण्याची तयारी करताना आपण पाहतोय. अल्पेशने वेल सेट केलेला आहे. 11 वाजून 8 मिनिटांमध्ये चेंडू टाकला जात आहे आणि गावदेवी रांजणी टीम संघाच्या माध्यमातून. विकेट किपर आपण पाहतोय विकेट पासून थोडंसं दूर आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला 4 खेळाडू लावण्यात आलेले आहेत, जिथे गली पॉईंटवर 30 सर्कलमध्ये पाहायला मिळते. कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळते 30 सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला मिड विकेट आणि लॉंग ऑन. फुलटा चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या ठीक डोक्यावरून चेंडू निघून गेलेला आहे आणि सुरुवात झाली या चौकाराने. फलंदाज महेंद्रच्या बॅटमधून येणारा हा चौकार. मैदान आहे आणि इथून नक्कीच महेंद्र सांगत असताना इलाका हमारा है, धमाका भी हमारा रहेगा. पहिला चेंडू पहिला चौकार ब्लास्ट पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. उद्घाटनीय सामना पाहता आपण मित्रांनो.
जॉनमन सरवले आणि आई गावदेवी रांजोली टीम आमने सामने आपण पाहतोय. यावेळी सुंदर असा ड्राईव्ह मात्र सरळ फॉलो थ्रो मध्ये चेंडूला जर कलेक्ट केला असता कदाचित विकेट मिळाला असता. कमबॅक, कमालीचा कमबॅक पाहायला मिळत आहे. गुटीराम उर्फ गोट्या प्रयत्न करतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू थोडस गतीमध्ये परिवर्तन, पंच केलंय चेंडूला, इनफिल्डच्या वरतून चेंडू चाललाय. शतरक्षक चेंडू मागे, थांबणार नाहीये चेंडू, येतो दुसरा चौकार. नक्कीच इथे बॅक टू बॅक नक्कीच प्रयत्न केले जात आहेत. चौकार आला, त्यानंतर डॉट आला आणि पुन्हा एकदा कडक पंच पाहायला मिळाला महेंद्रच्या बॅटमधून. पुन्हा एकदा समोर खेळलाय, शतरक्षक आहे. ओ कॅप्टन तिथे होते, मात्र बॅकअपला निलकंठने खूप चांगला प्रयत्न केला आणि 2 धावा वाचवल्या असंच म्हणूया आपण. 2 धावाने धावपलकावर 10 धावा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते आहे जी हनुमान सरोली टीम संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पॉवर प्लेचा आपण पाहतोय. षटक सध्या सुरू आहे. गोटीराम उर्फ गोट्या गोलंदाजी करतोय. शॉट अँड पनिश, मोठा फटका आलाय. शतरक्षक आहे, दोरकनाथ बघत राहील. चेंडू चालला व्हीआयपी डाईज वर, येतोय षटकार. गोटीराम उर्फ गोट्याने देखील ही सुरुवात केली होती सरोली टीम संघाच्या. या मुख्य व्यासपीठावर उपस्थिती होते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, शतरक्षक नाहीये, निलकंठ चेंडू मागे, चांगला अडवला चेंडूला. टीमचे कॅप्टन गणेश आता पोहोचतात, मात्र 2 धावा पूर्ण केली जात आहेत. गुड फिल्डिंग. नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत सरोली ठाकूरपाडा माजी सरपंच नितेश चौधरी साहेब आपल्यासोबत जुडलेले आहेत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. कम्मालीचा ओव्हर राहिला सरोली टीम संघासाठी. काय बॅटिंग पाहायला मिळाली. गोट्याच्या अगेन्स्ट चौकार षटकार पाहायला मिळाले आणि तब्बल 18 धावा पहिल्या षटकामध्ये इथे घेतलेल्या आहेत. गुड बॉलिंग तर म्हणणार नाहीये, मात्र गुड बॅटिंग नक्कीच म्हणू शकता आपण महेंदरला. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे आणि आई गावदेवी सोनाली टीम संघाच्या कॅप्टनने जिंकला गेलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कालचा उपविजेता संघ आई गावदेवी चषकातील शुलमाता वर्ल्ड टीम इन ऍक्शन मध्ये यानंतर पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये भिवंडी 40+ ग्रामीण संघटनेच्या माध्यमातून 2 चॅम्पियन नवीन पाहायला मिळाले. गंगामाता गुंदवली आणि खास करून जय बजरंग कारिवली. काल खूप मोठा उलटफेर झाला फायनलमध्ये, कारण की ज्या संघाने अफाट मेहनत केली होती त्या संघाला ती ट्रॉफी जिंकता आली नव्हती, तो म्हणजे वर्ल्ड टीम. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा स्लोअर गतीचा हा चेंडू टाकला गेला होता. एक सिंगल धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला गेलाय, मात्र 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. रोहिदास गोलंदाज आपण पाहतो प्रयत्न करतोय. थ्रो देखील चांगला गेला होता, कलेक्ट देखील चांगला गेला होता, मात्र त्याहून वेगान धाव पूर्ण केली होती. फलंदाज रवींद्र आपलं खाता खोलते. टीमची धावसंख्या 20 धावा धावपलकावर. अब तक 56 टार्गेट आहे. 56 धावांचा सुरुवात चांगली आहे. पुढचा चेंडू बॅटर सज्ज आहे. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, स्विंग अँड मिस, डॉट चेंडू, कमबॅक इथे पाहायला मिळते. टीम आई गावदेवी रांजोली टीम संघाचा आपण पाहतोय. चर्चा देखील होईल, कारण की कमी दिवसामध्ये एक चांगला आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं. 40+ संघानं आपण खेळताना पाहतोय. प्रिन्स मूवीज यूट्यूब चॅनेलवर ही स्पर्धा दाखवली जाते. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025चा आगाज झाला आणि उद्घाटनीय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.
पुढचा चेंडू रोहिदास विकेट घेईल का? समोर सज्ज आहे रवींद्र. चांगला तर स्ट्रोक नाही, मात्र एक धाव नक्कीच घेतला जातोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे, मात्र विकेट कीपर एम एस धोनी बनण्याच्या प्रयत्नामध्ये होता. 2 धावा पूर्ण होत आहेत, धावा बनत आहेत. नेक टू नेक फाईट बॅक करताना टीम जर्मन सरोली संघाला आपण पाहतोय. धाव संख्या 22 धावा धावफलकावर. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. रोहिदास गोलंदाजी करतोय. 3 चेंडू 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. पुढचा चेंडू लोवर फुलटा चेंडू, टॉप आहे चेंडू हवेमध्ये. विकेट कीपर झेलपर्यंत पोहोचणार नाहीये. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. मी म्हणेल की फलंदाज रवींद्र यांनी चांगला निर्णय घेतला. येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि महेंद्र ज्या प्रकारे खेळतो त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न नक्कीच तिथं केला गेलाय. 23 धावा धावफलकावर. 4 चेंडू 5 धावा आल्यात या षटकामध्ये. रोहिदासची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुफानी हमला पाहायला मिळाला होता सरोली टीम संघाच्या माध्यमातून. मात्र या षटकामध्ये थोडीशी शांतता ठेवली आहे सरोली टीम संघाने, कारण की गोलंदाजी चांगली होते रोहिदासच्या माध्यमातून. थोडंसं शतरक्षण हलवला गेलाय, कारण की स्ट्रायकिंगवर फलंदाज महेंद्र आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. शॉट, चेंडू टाकला गेला आणि त्याच्यावर चांगला स्ट्रोक. दोरकनाथ मात्र चेंडूला फील्ड करतोय. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रयत्न केले जात आहेत आई गावदेवी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून. मात्र शतरक्षण नक्कीच एक सांगू इच्छितो की क्विक थ्रो, थोडासा अगोदर टप्पा फेकून थ्रो केला तर कदाचित विकेट देखील मिळू शकतो. धाव संख्या सिल्वर जुबली 25 धावा धावफलकावर. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. सामना बरोबरीवर आहे सध्या तरी. पुन्हा एकदा हुक केलं चेंडूला, शतरक्षक नाहीये, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. चेंडू झालं सीमा रेखा पार, येतोय चौकार. आपण पाहतोय की भागीदारी जी होते ती 29 धावांची भागीदारी झाली आहे. अजूनही विकेट मिळाला नाहीये. आणि जर व्यासपीठावर जर बघितलं तर किरण ठाकरे साहेब आपण पाहतोय की आपल्या संघाला आता विकेट घेण्यासाठीच फोर्स करत असतील मनामध्ये की एखादा विकेट जर आला नाही तर मग सरोली संघ जिंकेल. नक्कीच गोलंदाजीमध्ये परिवर्तन, इथून आता कमबॅक नक्कीच होईल आणि गावदेवी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून. पाहूया, पाणी आलं मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल ब्रेक घेतला गेला सरोली टीम संघाच्या माध्यमातून. पाणी नव्हे तर मेसेज नक्कीच आला असेल की इथून गोलंदाज चांगला आहे राजेंद्र ठाकरे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला चांगल्या धावा बनवाव्या लागतील. सत्तावीस धावांची अजूनही आवश्यकता. 12 चेंडू 27 धावा. नक्कीच सुरुवातीलाच आडोस पडोस की लढाई पाहायला मिळते. सरोली आणि रांजोली भरपूर दूर नाहीये. मात्र कोण जिंकेल येणाऱ्या नक्कीच 10 मिनिटांमध्ये माहिती मिळेल. वेलकम सत्यवन ठाकरे साहेब, माझे उपसरपंच, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहुण्यांची उपस्थिती होते. तिसऱ्या षटकाला सुरुवात वाईट न केली आहे. पंच सुनील म्हात्रे सरांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव संख्या झाली आहे धावफलकावर 30 धावा 30. अजूनही 26 पाहिजे. प्रति षटकामागे 13 धावा बनवायचे आहेत. सोपं नाहीये, या धावा नक्कीच बनवाव्या लागतील. तिसरं पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत सुरेश घरज सर. नक्कीच मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय सुनील म्हात्रे सरांना. स्क्वेअर लेग पंच सुरेश घरज जातात आणि आता थर्ड पंच, थर्ड आईज, तिसरा ढोळा सध्या भाऊ पाटील.
इक्वेशन असं जर बघायला गेलं तर सोपं आहे, मात्र खेळ आहे. इथून काहीही राजेंद्र ठाकरे करू शकतात. आपल्या षटकामध्ये चांगला गोलंदाज आहे. पहा पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून चाललाय. पंच वळतायत. व्हाईटचा इशारा येतोय. दबाव दबाव पाहायला मिळते गोलंदाजावर. मित्रांनो, पावसाळी क्रिकेट रबर बॉलची एक मोठी स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेचे आयोजक महेश ठाकरे त्यांचे बंधू सध्या गोलंदाजी करताय. राजेंद्र ठाकरे भरपूर चांगला गोलंदाज आहे. सध्या वाईट 2 बॅक टू बॅक टाकले गेलेत. सज्ज होत आहे फलंदाज. खेळपट्टीवर आपण पाहतोय या रवींद्र. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये नीलकंठ आहे. चांगली फिल्डिंग आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आलाय. विकेट किपर काहीतरी चुका करतोय दिसतोय प्रेक्षकांना. वारंवार लेट कलेक्ट थ्रो केला जात आहे आणि त्याचं कारण धावा बनत आहेत. 2 धावाने धाव फलकावर धावा आता होत आहेत. त्या म्हणजेच आपण पाहतोय 33 धावा धाव फलकावर. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा समोर खेळलाय. शतरक्षक वेगाने बाळा चेंडू पर्यंत आलाय. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे. आणि आता काय घडलं पाहूया. बॅटर इज सेफ. एकच धाव घेता आली आहे. धाव संख्या 34 धावा धाव फलकावर. 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. मैच बनली है 10 में 22. क्या विकेट की अब जरूरत है टीम को? विकेट घेणं फार महत्वाचं असेल. चांगल्या धावा बनतायत टीम जयानुमन सर्व्हिल टीम संघाच्या माध्यमातून. थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन. रोहिदास आपण पाहतोय या 30 सर्कलच्या घेऱ्यामध्ये आलेले आहेत. सिंगल डबल वाचवण्याकरिता लॉंग लेगला एक शतरक्षक लावण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू गोलंदाज राजेंद्र. मोठा फटका खेळलाय. शतरक्षक दोरकानात आहे. चुकी होणार नाहीये. पहिला झटका लागला टीम जयानुमन सर्व्हिल संघाला. बॅटर आउट. कमबॅक गोलंदाज राजेंद्र ठाकरे याचा आपण पाहतोय. गुड बॉलिंग. टेक्निकल गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. जरूर 2 वाईट टाकले, मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन बॅटर आपण पाहतोय रणजित मैदानात मध्ये क्रमांक 3 वर. आता येणारे चेंडू जे बाकी आहेत, अल्पेश आम्हाला सांगत आहे की 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 22 धावांची आवश्यकता आहे. इथून जर मोठा फटका आला नाही तर मग दबाव पाहायला मिळेल जयानुमन सर्व्हिल संघावर. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा राजेंद्र ठाकरे. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. अधिक चेंडू जो आहे ऑफस्टिकच्या बाहेर टाकला गेलाय. वाईट इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर अल्पेश सांगत आहे की 35 धावा झालेल्या आहेत आणि आता 21 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सुंदर असा हा पंच. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय गणेश पाटील आणि इथे 2 धावा. पुढे तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. रनआउटची संधी आहे, मात्र फक्त आणि फक्त 2च धावा इथे मिळत आहेत. वारंवार विकेट टाकण्याच्या मार्गावर आहे असं वाटतंय फलंदाज. ज्या प्रकारे जोरजोरात आवाज सध्या मैदानामध्ये गुंजत आहे. पुढचा चेंडू राजेंद्र ठाकरे. समोर खेळलाय. शतरक्षक वेगाने दोरकनाथ मात्र चेंडूपर्यंत हलकासा मिसफील्ड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न करताय, मात्र विकेट किपरचा मूड नाहीये रनआउट करण्यात. बघितलं होतं आपले ज्ञानेश्वर चिकणे सर जेव्हा नवीन 40+ संघटनेमध्ये वारंवार आउट होण्याकरिता स्वतःहून फोर्स करत होते, मात्र त्यांना रनआउट केल्याने मात्र त्यांना मॅन ऑफ द मॅच नक्कीच मिळाली त्या मॅच मध्ये. फार महत्वाचा चेंडू आहे दोन्ही संघांसाठी, कारण की येणारे 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 17 धावांची आवश्यकता आहे.
रणजित नाम तो सुनाई होगा, सोडून दिलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव, वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 40 धावा, 16 धावांची आवश्यकता आहे. 4 वाईट टाकल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला निर्धाव. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहे 40. आता येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच जो तुम्हाला वेळ दिला गेलेला आहे 3 षटकांसाठी तो बरोबर वापरण्यात आलेला आहे. तर आपण फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू आणि अल्पेश सांगत आहे की 16 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 50-50 अवस्थेमध्ये हा मॅच आहे. मात्र नरेश उर्फ बाला याच्या हातामध्ये चेंडू दिला गेला कॅप्टनच्या माध्यमातून. पाहूया स्वप्न घेऊन उतरलेले 2 नवीन संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. गेले कित्येक स्पर्धा हार मानावी लागली या दोन्ही संघांना. मात्र आज इथून चांगली सुरुवात करू शकतात, कारण की एक चांगली स्पर्धा आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 या स्पर्धेची चांगली सुरुवात कोणता संघ करेल नक्कीच येणाऱ्या या 5 मिनिटांमध्ये या 6 चेंडूमध्ये नक्कीच माहिती मिळेल. नरेश उर्फ बाला महत्वाचा षटक दोन्ही संघांसाठी. इथूनच समजेल की कोणता संघ जिंकतोय आणि कोणता संघ हरतोय. थोडासा टाइम कमी घ्या. पहिलाच सामना आहे, अजून आपल्याला 7 मॅचेस कंप्लीट करायचे दिवसभरामध्ये. पहिला चेंडू षटकातील पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि इथे येतोय डॉट चेंडू. 5 चेंडू आणि 16 का डोळा. एखादा मोठा फटका आला नाही तर मग दबाव येईल येणाऱ्या 4 चेंडूंवर. नरेश बाळा गोलंदाज. ओरपी चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, नीलकंठ चेंडू खाली पोहोचतोय. फक्त आणि फक्त एकच धाव घेता आली आहे. तर इथे एकच धाव मिळाली म्हणजेच 15 धावांची आवश्यकता आहे. आणि आता करूया मरू की परिस्थिती पाहायला मिळते, कारण की धावा बनवायच्या त्या म्हणजे 15-4 चेंडू मध्ये 4-15 इक्वेशन आहे. चौकारने तर षटकाराने काम करावं लागेल पहिल्या चेंडूवर, मग पुढचं पुढे. याच्यावर जर षटकारने आला तर मग दबाव येईल. रणजित सज्ज होतोय. मोठा फटका खेळलाय. शतरक्षक आहे, पाहत राहील. चेंडू निघून गेला सीमारेखा पार. येतोय चौकार. एकत्र होऊ नका. 3-11 आता इक्वेशन असं बघायला गेलं की चांगल्या फलंदाजासाठी सोपं देखील आहे आणि गोलंदाजासाठी देखील सोपं आहे. मात्र क्रिकेट हे काही होऊ शकतं. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करताना आपण पाहतोय नरेश उर्फ बाला गोलंदाजी करताय. भरपूर अनुभव आहे. रणजित देखील भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय ग्रामीण क्रिकेटसाठी. सध्या परीक्षा आहे मैदानामध्ये, घरच्या मैदानावर. इलाका हमारा तो फिर धमाका भी हमारा होना चाहिए. या धाबा बनवाव्या लागतील सर्व टीम संघाला. बाला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक समोर खेळलाय. गोटीराम उर्फ गोट्या मिसफील्ड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न त्या प्रयत्नामध्ये फसला गेलाय आणि आता फलंदाज बाद. विकेट. मी म्हणेल की आउट होण्यापूर्वी फक्त 9 धावा बनवल्या आणि 8 चेंडू खेळले. हाच कुठेतरी दबाव फलंदाजावर होता, रवींद्र याच्यावर. सध्या आपण 24 चेंडूचा खेळ खेळतो आणि त्याच्यामध्ये 8 चेंडू खेळून 90 धावा बनवतोय. मग आपला क्लास चांगला नाहीये क्रिकेटचा.
विकेट कधीच येणं फार महत्वाचं होतं सरोली टीम संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आलाय, प्रवीण आलाय. आणि आता इक्वेशन असं आहे 2 चेंडू आणि 10 धावा, 2 मोठे फटके, चौकार षटकार, काम तमाम. मात्र हा चेंडू आई गावदेवी रांजोली टीम संघासाठी फार महत्वाचा आहे. पुन्हा समोर खेळलाय शतरक्षक आहे गोटीराम, हलकसा मिसफील्ड, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण आहेत. आता फक्त आणि फक्त 1 चेंडू टाकायचा आहे आणि त्याच्यावर 8 धावा बनवायचे आहेत. मिशन इम्पॉसिबल, मात्र क्रिकेट आहे. गोलंदाज नरेश आहे, काहीही करू शकतात. एक लिगल चेंडू टाकायचा आहे, कारण की आपण नेहमी बघितलंय जेव्हा शेवटच्या चेंडूवर सामना येतो तेव्हा एखादा नो वाईट मॅच गरम करत असतो. मात्र इथे पाहूया, एक लिगल चेंडू फेकायचा आहे फक्त. सामना बरोबरीत झाल्यात, सर्वांना माहिती आहे चेसिंग इज कंपल्सरी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि शेवटच्या चेंडूवर घेतलाय झेल, विकेट घेतलाय नरेशने. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकला आई गावदेवी रांजोली टीम संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन, कॅप्टन अँड टीम सर्वांचं अभिनंदन. अभिनंदन किरणजी ठाकरे, हार्डलक श्यामशेठ चौधरी साहेब, हार्डलक जय हनुमान सरोली टीम. नक्कीच पाहुणे आमची रजा घेत आहेत, मात्र चांगला खेळ नक्कीच राहिला दोन्ही संघांचा. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना रंगताना आपण बघितला. तर सर्व पाहुणे जे उद्घाटनीय पाहुणे जे आहे सर्व आपली रजा घेत आहेत. राज ठाकरे साहेब, त्याचबरोबर नितेश चौधरी साहेब, त्याचबरोबर किरणजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर संपूर्ण इतर आमचे पाहुणे जे आहेत सर्व आमची रजा घेत आहेत. दत्ता तरे देखील नाही गेटपर्यंत फक्त पुन्हा येतील. शिवनाथजी ठाकरे साहेब देखील आमची रजा घेत आहेत. दुपारी पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती होईल. तर मित्रांनो, पहिला सामना इथे समाप्त झालेला आहे आणि पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी, धावा बनवल्या 29, त्याच्यामध्ये त्याच्या बॅटमधून आले 4 चौकार आणि 1 षटकार. नाव आहे गोटीराम उर्फ गोट्या इज अ मॅन ऑफ द मॅच. चला गोट्या, आपण यायचंय व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण कलेक्ट करायची आहे. चला शतरक्षण लावा, आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्या. पहिला दिवस आहे, थोडस नक्कीच आपण थोडा स्पीडअप करावा हीच विनंती सर्व संघांना. ज्या ज्या संघांचे मॅचेस आहेत या स्पर्धेमध्ये त्या सर्व संघांनी वेळेवर पोहोचा, जेणेकरून वेळेवर शेड्यूल समाप्त होईल. नेक्स्ट मॅच आई गावदेवी सोनाली टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट शेलू माता वळ. आमने सामने खूप चांगला खेळ आहे दोन्ही संघाकडे. काल उपविजेता संघ ठरला होता शेलू माता वळ टीम. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. चला गोटीराम, आपण या व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण कलेक्ट करायची पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सागर ठाकरे उपस्थित आहेत या व्यासपीठावर, त्यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम कोल्ड्रिंक्स देऊया आपण. जी कोल्ड्रिंक्स आम्हाला चंदू पाटील उर्फ चंदू बाबा यांच्या माध्यमात देण्यात आलेला हा कोल्ड्रिंक्स जो आहे आपण इथे देत आहे. शेतपिया कुछ तुफानी हो जाए, आज तुफानी इनिंग खेळली आहे गोटीरामने. आणि त्यानंतर ट्रॉफी देण्याकरिता आपण विनंती करतोय सन्माननीय विष्णू ठाकरे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण द्यायची आहे. खूप खूप अभिनंदन गोटीराम. वेळ कमी आहे, नाही तर तुमच्याशी नक्कीच एक सवाल नक्कीच केला असता आम्ही की आज काय खाल्ला होता, ज्या प्रकारे 29 धावा बनवल्या. खूप खूप अभिनंदन. बॅक टू क्रिकेट, दुसऱ्या सामन्याला सुरुवात.